RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे विचार आत्ताच आपण ऐकलं ते सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानासाठी आपण इतर अगत्याने उपस्थित आहोत। ते श्री लढ्या महाराष्ट्र देशाच्या संसदेच्या सभासद प्रणितीताई शिंदे, जयसिंग मोहिते, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सन्माननीय सभासद नारायणराव पाटील, राजू खरे, अभिजित पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले श्री चेतन रवते, भारत जाधव, श्री नितोरे, वसंतराव देशमुख, लक्ष्मणराव ढवळे, अनेक अन्य सरकारी आणि बंधू भगिनींना बऱ्याच दिवसातून आज मी सोलापूरला आलोय आणि आलोय तर एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आणि गेली 50 वर्ष सोलापूर असून सर्वसामान्य जनतेचं सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याबद्दलचं आस्था व्यक्त करणं आणि अभिनंदन करणं या दृष्टीनं मी आज या ठिकाणी आलो। सोलापूर मला जुनं सोलापूर हे असतं, एकेकाळचं कामगारांचं शहर, कष्टकऱ्यांचं शहर, समाजाच्या विविध जाती जमाती आणि भाषा या संबंधी एकत्रेचं शहर म्हणून या शहराचा लावलं की मला आठवतंय की 1972च्या नंतर काही वर्ष मी इथं पालकमंत्री होतो आणि त्यामुळे येणं निश्चित असायचं। अनेक प्रश्न त्यावेळेचे नजरेसमोर येतात। बदल झाले की कामगार लागलेले 2 गिरण्या होत्या, एक जुनी मिल आणि मला असं एक दामान्यांची मिल। आज त्याचं अस्तित्व हे राहिलेलं दिसत नाही। त्याच्यानंतर ही गिरण बंद झाल्याच्या नंतर सोलापूरचे लोक काही स्तब्ध झालेले, त्यांनी पॉवरलूमच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सोलापूरला तयार झालेला यंत्रमाग किंवा पॉवरलूम याचा फरक आज ठिकठिकाणी बघायला मिळतो आणि हे कर्तृत्व सोलापूरकरांनी दाखवलं। सोलापूर स्वातंत्र्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे शहर आहे। या देशाला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी 3 दिवस का होईना स्वातंत्र्य या देशाने भोगलं हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं होतं आणि सोलापूरने त्याच्यामध्ये काम केलेलं होतं। आज
या सोलापुरामध्ये कामगारांची चळवळ ही अत्यंत मोठी होती. अनेक लोक मला आठवतात. अलीकडच्या काळात सुद्धा काम करणारे काँग्रेस नसलेले आदम असतात किंवा त्यांच्या वर्षी आणि त्यांच्या आधीचे पिढी असो, अनेकांनी कामगारांच्या हिताची जपणूक या सोलापुरात केलेली होती. त्याच कालखंडामध्ये ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांचे वडील हेही या चळवळीमध्ये होते, तेही कामगार नेते होते. आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते वेगळ्या हे कधी मागे राहिलेली नाही. एक समाधानाची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे. हे 1885ला 1985ला नगरपालिकेला ते पहिल्यांदा निवडून आले आणि 30-35 वर्ष नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. मला आठवत आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्या समोर आपली भूमिका अगत्यानं मांडण्याचे काम ते करत असत. ते काम काही सोपं नव्हतं, पण त्यावेळीची महानगरपालिका मला आठवतं वंशेची अप्पा, युनिसेफ, वंदाप्पा बनाले, नरसया आदम, पूरणचंद्र पुंजाल असे अनेक लोक होते. आणि हे सगळे कर्तृत्ववान लोक आणि त्यांच्यासमोर हा नवीन निवडून आलेला तरुण हे काही सोपं काम नव्हतं. पण या सगळ्यांच्या समोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली. हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे. मला आनंद आहे की त्या काळामध्ये बरेचसे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकारने मला दिलेले होते. आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे यांच्याबद्दलचे निकाल दोन्ही सुदैवानं माझ्याकडनं झाले. आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते. सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळातल्या लोकांच्या मनात कायमस्वरूपाची आहे. जी जी जबाबदारी त्यांच्या पडली, पण शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो, महापौरपद असो, सभागृहाचं नेतेपद असो, 37 वर्ष नगरसेवक म्हणून काम करणं ही काही साधी गोष्ट. शिंदेसाहेब काय किंवा मी काय, आम्ही लोक अनेक वर्ष विधिमंडळात राहिलो, लोकसभेत गेलो, राज्यसभेत गेलो. हे सगळं खरं असलं तरी 37 वर्ष नगरपालिका, महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं आणि त्याच मतदारसंघात येणं ही काही साधी गोष्ट नाही. ज्याची एक कर्तृत्व असेल, लोकांच्याशी बांधिलकी असेल, त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विजयांच्याबद्दल घेतली याचं मला आश्चर्य वाटत नाही. आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभावी वृत्तीनं एक स्वच्छ चारित्र्य असा भागाचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. सरकाराची चळवळ
हा एक सोलापूरचा महत्त्वाचा भाग होता. एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला एक शक्ती या जिल्ह्यातून दिली गेली. सरकारला माहीत आहे सरकारच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात त्याचं मोठं योगदान होतं. नामदेवराव जगतापांचं योगदान त्या काळामध्ये होतं. गंगाधर कुचल त्यांचंही काम सरकारच्या माध्यमातून या शहरामध्ये होतं. आणि अशा प्रकारे सरकारचा विचार सोलापूरमध्ये अनेकांनी स्वीकारलेला होता. रेड्डी यांनी आपल्या आयुष्यात जसं महानगरपालिका या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकारच्याबद्दल त्यांनी आस्था ठेवली. सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचं 10-20 वर्ष ते नेतृत्व केलं. मला असंच आहे ते ज्यावेळेला हे नेतृत्व घेतलं त्यावेळी या बँकेची स्थिती ही चांगली नव्हती. त्या संकटातून ही बँक बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका रेड्डी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये लक्ष देणार. शैक्षणिक क्षेत्राच्याबद्दलची आस्था होती, सार्वजनिक क्षेत्राबद्दलची आस्था होती, समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या प्रकारची भूमिका ही त्यांनी घेतलेली होती. मला आठवतं आहे की उर्दूच्या संबंधी खास त्यांचं प्रेम होतं आणि एक राष्ट्रीय पातळीची परिषद किंवा संमेलन सोलापूरला त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा रेडिओचा पुढाकार हा मोठा होता. आणि म्हणून एक आगळं वेगळं व्यक्ती होतं. आणि त्यासाठी जेव्हा मला कळलं की असा त्यांच्यासाठी हा सोहळा होतो आहे, सार्वजनिक जीवनात 50 वर्ष काम केल्याच्याबद्दल सोलापूरकर त्यांना सन्मानित करणार आहेत, मी तातडीने हो म्हणलं. कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवाभावी वृत्तीत लोकांची आज गरज आहे. आज अशा प्रकारचे लोक फार मिळतात असं नाही. दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य याच्याबद्दल तरतूद न करणारी नेतृत्वाची फळी नव्या पिढीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे. आज आपण बघतो कुठंतरी कुणीतरी चुकीचं पाऊल टाकलं ते एक व्यक्ती ते 4 व्यक्ती चुकीचं पाऊल टाकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दोषी ठरवतात आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं अंतर निर्माण करतात. माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य, भाषिक ऐक्य या बाबतीत सोलापूरचा जो पार्श्वभूमी आणि आदर्श आहे तो जपला पाहिजे आणि तो सगळीकडे वाढवला पाहिजे. आणि आज तीच गरज आहे. पण ती गरज पूर्ण करण्यासाठी रेडियांच्यासाठी कार्यकर्त्यांची मांडलेली उभी करणं आज याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला. तो सन्मान त्यांचा जरी असला पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्याचा निश्चित होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला तेच काम अधिक जोमाने तुम्ही करा.
काही चिंता करू नका. प्रसंग विचार येतात, चढ विचार असतो, त्याच्यात मार्ग काढायचा ही भूमिका घ्यायची असते आणि पुढं न्यायचं असतं. आणि नेत असताना सामान्य माणूस याचं स्मरण करून कृती व्हावीत ही खात्री पाहिजे आणि ती तुम्ही कराल आणि करता आहात याच्याबद्दलचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात. या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.